भंडारकवटे भूषण पुरस्काराचं नुकतंच थाटात वितरण झालं। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। गुणवंतांचा सन्मान करणं हीच आपली खरी संस्कृती असून तेच काम भंडारकवटे भूषण पुरस्काराच्या रूपानं होत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आप्पासाहेब पुजारी यांनी काढले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे इथं झालेल्या भंडारकवटे भूषण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते। प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉक्टर नसीमा पठाण उपस्थित होत्या। अध्यक्षस्थानी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर होते। भंडारकवटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे पुरस्कार देण्यात आले। श्री शिवयोगी महासिद्ध मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी, शिक्षक मधुकर बिराजदार, शांतप्पा कांबळे, महानंदा कारभारी, कविता बिराजदार, गंगाधर कोरे, लक्ष्मण कुंभार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धोंडप्पा कांबळे, प्रयोगशील शेतकरी नबी बारूदबाले, उद्योगपती बलभीम बिराजदार, शिवशंकर वठारे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी डॉक्टर आप्पासाहेब पुजारी आणि डॉक्टर नसीमा पठाण यांची भाषणं झाली। त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी, पुरस्कार प्राप्त शिवशंकर वठारे, पुरुषोत्तम कुलकर्णी, नबी बारूदबाले, धोंडप्पा कांबळे, बलभीम बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केलं। युथ फॉर लाईफ फाउंडेशनचे संस्थापक निंगराज विंचुरे यांनी प्रास्ताविक केलं। महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भीमाशंकर बिराजदार, भारती बिराजदार, वसंत पाटील, विपुल पाटील, अण्णाराव कारभारी, महादेव चिंचोळे यांच्यासह गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन अनिल गावडे यांनी केलं तर आभार नंदकुमार वारे यांनी मानले।